शेतकरी बंधूंनो नमस्कार. मॅक्स किसान मध्ये आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने गेल्या 14 दिवसापासून आता नवीन 2025 या वर्षाची सुरुवात झाली आहे. आपण केळीची शेती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि इतरही राज्यामध्ये करत असतो. जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनाचं हब आहे, तर सोलापूर हे केळी निर्यातीचं हब आहे. आणि त्यामुळे जर का आपण सरत्या वर्षाचं उदाहरण जर का आपण घेतलं, तर अतिशय चांगले दिवस मागच्या वर्षामध्ये केळी बागायतदारांनी बघितले आणि केळीच्या पिकामध्ये एक क्रांती घडून आलेली आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसते. आणि प्रामुख्याने जर हे सगळं आपण बघितलं, तर साधारणपणे 1994-95 सालापासून जे काम श्रद्धेय मोठे भाऊ भवरलालजींनी केलं, आज त्याचं फळ आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मागच्या वर्षी 6 लाख टनावरती केळीची निर्यात झाली. बऱ्याच आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये केळीला मागणी निर्माण झाली. परंतु हे सगळं करत असताना आपलं वर्षभराचं नियोजन काय असलं पाहिजे? आपण वर्षभर केळीला चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवू शकू याच्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे. उत्तम बाग्या उभं राहणं गरजेचं आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे. निर्यातीच्या सगळ्या सुविधा करून आणि गरजेप्रमाणे बाजारपेठेला माल कसा देता येईल हे गरजेचं आहे. रोगाचं नियंत्रण असेल, करप्याचं असेल, सीएमईचं असेल किंवा भविष्यामध्ये पनामाचं संकट उभं राहिलं त्याबद्दलही आपण जागरूक असलो पाहिजे. आणि म्हणून वर्षभर केळीच्या पिकाकडे एका आपल्याला अभ्यासू वृत्तीने किंवा त्या पद्धतीने बघणं गरजेचं आहे. सध्या आपण बघतोय हिवाळा सुरू आहे. मागच्या कांदे बागाच्या लागवडी बऱ्यापैकी झालेल्या आहे. ज्या मृग बागाच्या लागवडी झाल्या आहे त्याचा निस्वा सुरू आहे. काहींचा निस्वा पूर्ण झाला आहे. काहींचे बागा ह्या डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये घडा आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज तर सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो आहे हिवाळ्यातील केळी बागांचं व्यवस्थापन. आणि जर आपण बघितलं तर प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये बागेची वाढ थांबते किंवा पानं पिवळे पडतात किंवा मोठ्या बागांची पानं करपतात, ज्याला आपण थंडीचा चरका असं म्हणतो. बहुतांशी केळी बागायतदार बंधूंमध्ये करपा आणि चरका यातला फरक आपल्या लक्षामध्ये येत नाही. ज्या वेळेस आपण करपा म्हणतो तेव्हा पानावरती बुरशीचे स्पॉट येतात, डॉट येतात, ते एकत्र येतात आणि पान जळतं. परंतु चरक्यामध्ये ऑल ऑफ ए सडन पान पिवळं पडतं आणि ते पान करपतं, कारण ही पानातील पेशींना थंड तापमानाची झालेली इंजुरी आहे आणि म्हणून सडन बागा करपतात. आता जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये अंजनगाव, सुरजी, आकोट, मोर्शी, वरुड या भागामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये केळीवरती चरका दिसतो आहे. आपल्याकडेही अनेक बागांमध्ये आपल्याला चरका दिसतो आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिला थंडीमध्ये बागेचं पाणी बंद करू नये. बागेला पाणी चालू असलं पाहिजे. गरजेप्रमाणे 18 ते 20 लिटर पाणी दिलं पाहिजे. मुळाच्या कक्षेमध्ये वापसा स्थिती ठेवली पाहिजे. पाणी रात्रीला दिलं पाहिजे. त्याच्यासोबत बागेला नियमित फर्टिगेशन करणं गरजेचं आहे. दर 4थ्या दिवसाला ठिबक सिंचनामधनं नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर हे जे घटक आहे, झिंक, फेरस, बोरान हे जे घटक आहे, परंतु याच्याही सोबत महत्वाचं दर 4थ्या दिवसाला युरिया, 1261, पांढरं पोटॅश किंवा 0050 आणि मॅग्नेशियम सल्फेट याचा जो 5 किलो युरिया, 2 किलो 1261 किंवा अर्धा किलो फॉस्फरिक ऍसिड किंवा 6.5 किलो पांढरं पोटॅश किंवा 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट हे शेड्यूल नियमित असणं गरजेचं आहे. प्रामुख्याने थंडीमध्ये अन्न घटकाची उपलब्धता होत नाही. अन्न घटकाची विरघडण्याचं प्रमाण, सोल्युबिलिटी नसतं, विरघडत नाही आणि म्हणून हाताने खत घातलं तर त्याचा उपयोग होत नाही. पाण्यामध्ये विद्राव्य स्वरूपामध्ये दिलेलं खत हे मुळाच्या कक्षेमध्ये विद्राव्य स्वरूपामध्ये पोहोचतं आणि शेतकऱ्याचा एक समज आहे की हिवाळ्यामध्ये झाड अन्न घटक घेत नाही. सकाळचं तापमान जरी 9 डिग्री असेल तरी दुपारचं तापमान हे 25-26 अंशाचं असतं. 16 अंशाच्या वर तापमान गेलं की अन्न घटक घेण्यासाठी ते पोषक असतं आणि म्हणून हा समज आपण काढला पाहिजे. हिवाळ्यामध्ये ज्या बागांचं पाणी बंद आहे, ज्या बागांचं फर्टिगेशन बंद आहे, अशाच बागांना चरका होतो किंवा चिलिंगची इंजुरी होते आणि म्हणून ते करणं आपल्याला गरजेचं आहे. जैन हिल्सवरच्या बागा आपण बघा, कुठेही त्याच्यावरती चरका नाहीये, कुठेही त्यावरती करपा नाहीये. दुसरं महत्वाचं, बागेमध्ये वामनेस निर्माण करण्यासाठी
जागोजागी जर का आपण मक्याचा भुसा, गव्हाचा भुसा, भाताचा भुसा झाडला आणि थोडासा धूर केला तर बागेचं तापमान वाढतं. बागेच्या चारी बाजूने आपण शेडनेट लावल्या तर बागेमध्ये थंड वारे जात नाही आणि बागेतली ऊब जी आहे ती बाहेर पडत नाही. घडावरती आपण स्कर्टिंग बॅग लावणं गरजेचं आहे. पानांची संख्या 10-12 झाडावर कार्यक्षम पानं असले पाहिजे. जर 10 ते 12 पानं आहे, स्कर्टिंग बॅग लावलेली आहे आणि इरिगेशन आणि न्यूट्रिशन योग्यरित्या सुरू आहे, तर बागेवर चरका येणार नाही किंवा घडावर सुद्धा चिलिंगची इंजुरी कमी होईल. हे काम आपल्याला करणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जूनच्या लागवडी आहे. त्याची तयारी आपल्याला करणं गरजेचं आहे. जमिनीला रेस्ट देणं गरजेचं आहे. जमिनीची खोल नांगरट आणि सबसॉयलरचा वापर करून जोपर्यंत जमिनी आपण फोडत नाही, तिला चांगली भुसभुशीत करत नाही आणि जमिनीचा निचरा वाढवत नाही, तोपर्यंत केळीची बाग चांगली होत नाही. आणि प्रामुख्याने इथं चूक शेतकरी बंधूंची होते आणि म्हणून एप्रिल महिन्यापासून मुख्य आपला लागवडीचा हंगाम सुरू होत आहे. त्याची तयारी आजच करा. बागेला लागणारा 1005 ट्रॉली शेणखताची व्यवस्था करा. बागा आता मोकळ्या करून द्या. कपाशी, मका काढून टाका. 4-6 महिने काही पेरू नका आणि खोल नांगरट करून केळी आता ही गादी वाफ्यावरच लागली पाहिजे. गादी वाफ्यामध्ये शेणखत किंवा सुपर फॉस्फेट, पोटॅश किंवा निमकेक अशा प्रकारचं जे बेडमध्ये व्हर्मी कंपोस्ट, जिप्सम हे जे सगळं आपल्याला टाकायचं आहे तेही आपण बेडमध्ये टाकलं पाहिजे. बेड व्यवस्थित तयार करून घेतला पाहिजे. 1 ते 1.5 फूट उंचीचा बेड झाला पाहिजे. साधारणपणे 2.5 फुटाची त्याची रुंदी असली पाहिजे आणि त्या बेडवरती 2 ठिबकच्या नळ्या टाकणं गरजेचं आहे. एका झाडाला 2 लॅटरल देणं ही आज काळाची गरज आहे. त्याचं कारणही महत्वाचं आहे की जर झाडाच्या दोन्ही बाजूच्या मुळा आपण कार्यक्षम ठेवल्या, ज्यावेळेस आपण सिंगल ठिबक सिंचनाची नळी वापरतो त्यावेळेस एकाच बाजूच्या मुळा कार्यान्वित असतात. बऱ्याच वेळा शेतकरी बंधूंना असंही वाटत असतं की बा आपल्याला ठिबक विकायचं म्हणून आपण 2 नळ्या टाकतोय का. मुख्य मुद्दा असा आहे की ती झाडाची गरज आहे, ते शास्त्र आहे. ती ज्या पद्धतीने झाडाच्या मुळांचा विकास हा पावसाळ्यामध्ये झालेला असतो. पाऊस थांबल्याच्या नंतर एका बाजूच्या बेडवरच्या मुळा पूर्णपणे अकार्यक्षम होतात, सुकतात, वाढतात, कुजतात आणि झाडाची अर्धीच मुळांची रूट सिस्टम काम करते, अर्धी करत नाही. आणि म्हणून बेड हा दोन्ही बाजूने ओला असला पाहिजे, दोन्ही बाजूने वापसात असला पाहिजे, दोन्ही बाजूच्या मुळा कार्यक्षम असल्या पाहिजे. म्हणजे ठिबक सिंचनातनं जेव्हा न्यूट्रिशन आपण करतो त्यावेळेस त्या मुळा त्या ठिकाणी अन्न घटकाचं शोषण करण्यासाठी तयार असल्या पाहिजे. तर बागेची सशक्त वाढ होते. ती बाग वारा वादळाला बळी पडत नाही. ती बाग 10 ते 11 महिन्यामध्ये 100% हार्वेस्टिंग होते. त्या बागेची गर्थ चांगली होते, स्टेमची गर्थ चांगली होते, घडाचा दांडा आपल्याला चांगला मिळतो आणि उत्तम गुणवत्तेची बाग ही रेसबेड, डबल लॅटरल आणि फर्टिगेशन या तंत्रज्ञानावर होते. अनेक शेतकरी बंधूंना ऐन वेळेवरती जैन टिश्यू कल्चर केळीची रोपं आपल्याला लावायची असतात. वेळेवर आपल्याला रोपं मिळत नाही. म्हणून रोपांचं बुकिंग वेळेच्या आत झालेलं असलं तर ती सुद्धा आपल्याला शाश्वती होते. आणि म्हणून रोपांची उपलब्धता कशी होईल हेही आपण बघितलं पाहिजे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेस आपण एप्रिल मेच्या लागवडी करतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळा असतो. 47 डिग्री तापमान 11 एप्रिल 2024ला झालं होतं आणि मग हा आपला लागवडीचा हंगाम आहे. आणि म्हणून एकतर जर आपण त्या बेडवरती ताग पेरला पाहिजे किंवा क्रॉप कव्हर आपण वेळेवरती लावून रोपांची लागवड आपण करू शकलो पाहिजे. म्हणजे उष्णतेमध्ये सुद्धा आपल्याला उत्तमरित्या बागेचं व्यवस्थापन करता येईल आणि बागा आपल्याला सर्वाइव्ह करता येतील. पुन्हा महत्वाचा मुद्दा आहे, मे जून मध्ये लागवडीचा मोठा हंगाम आहे, जुलै मोठा हंगाम आहे आणि साधारणपणे मे जूनच्या लागलेल्या ज्या बागा आहे किंवा जून जुलैच्या लागलेल्या ज्या बागा आहे त्या जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये लहान असतात आणि त्यावेळेस बागांवरती CMV येण्याचा धोका असतो. आणि म्हणून आजूबाजूला क्रॉपिंग पॅटर्न ठरवत असताना केळीच्या बाजूला आपण मका किंवा कापूस पेरणार नाही किंवा केळी उत्पादकाने मका किंवा कापसाचं पीक घेऊ नये असं गेल्या 8-10 वर्षापासून मी सारखं सांगतो आहे. ज्या ज्या गावांनी कापूस सोडला, ज्या ज्या गावांनी मका सोडली त्या त्या गावांमध्ये CMVचं व्यवस्थापन झालं, CMV नियंत्रणात आला. आणि म्हणून रोग आणि त्याला अलाइड असलेले घटक म्हणजे होस्ट आणि व्हेक्टर आणि त्याच्या बाजूचा क्रॉपिंग पॅटर्न
हा अत्यंत सीएमईच्या नियंत्रणासाठी महत्वाचा आहे, तेही आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. पाऊस वाढला की करपा वाढतो आणि करपा वाढला की बागा खराब होतात. आज आपण बघा, मागच्या 3 महिन्यामध्ये डिसेंबरच्या आधी खूप करपा होता आणि म्हणून करप्याचं नियोजन आपण केलं पाहिजे. बागा स्वच्छ असल्या पाहिजे, बागेचं पोषण चांगलं पाहिजे आणि करपा येण्याच्या आत आपलं प्रिव्हेंटिव्ह मेजर असलं पाहिजे. करपा सिव्हिअर झाल्यावर तो नियंत्रणात येत नाही, तो पाण्यात सर्वत्र पसरलेला असतो आणि म्हणून करप्याचं ॲडव्हान्स मॅनेजमेंट आपण कसं करू शकू हे महत्वाचं आहे. घडं कांदे बागाची केळी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निसवलेली असते, त्या बागेवर पिटिंगचा धोका असतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कापणीला जेव्हा फुगवणीला केळी येतं त्यावेळेस पिटिंग वाढतो आणि म्हणून पिटिंगचं नियोजन जून-जुलैत बागा जेव्हा निसवता आहे त्याच घडावर पिटिंगला थांबवणारं म्हणजे टॉप्सिन सारखी पावडर असेल, इमिडा सारखं औषध असेल, हे घडावर आपण तेव्हाच मारलं पाहिजे जेव्हा घडाच्या फण्या ओपन झालेल्या आहे. आपण बाग कापणीला येतो, पिटिंग दिसतं आणि तेव्हा त्याचं नियंत्रण करायला जातो, ते जमत नाही. निर्यातीसाठीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निर्यातीला खूप चांगली मागणी असते, म्हणून फ्रूट केअर मॅनेजमेंट आवश्यक आहे. एप्रिल, मे, जून मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होते, म्हणून जानेवारी-फेब्रुवारी आत्ता जो हा महिना आहे, जानेवारी आणि फेब्रुवारीचा मोठ्या प्रमाणात बागा निसवत आहे. याचं फ्रूट केअर आवश्यक आहे. आपण बर्ड इंजेक्शन केलं पाहिजे, बंचवरती स्प्रे घेतला पाहिजे, फ्लोरेट्स काढले पाहिजे, त्याला स्कर्टिंग बॅग घातली पाहिजे. 9 फण्या ठेवून 10वी फणी काढून 11व्या फणीमध्ये 2 केळी ठेवून बाकीच्या खालच्या फण्या काढून टाकल्या पाहिजे. म्हणजे निर्यातक्षम गुणवत्तेचा घड एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये आपल्याला हार्वेस्टिंगला मिळेल. त्याचा वाधा चांगला असेल, त्याची फुगवण चांगली असेल, त्याची गुणवत्ता चांगली असेल. आणि भविष्यातलं जे महत्वाचं मुद्दा आहे की फ्युजारियम विल्ट नावाचा रोग जो काय आपल्या आजूबाजूला येऊन बसला आहे, राजपिपळ्यामध्ये आहे, भरूचमध्ये आहे, सुरतमध्ये आहे, इकडे बऱ्हाणपूरमध्ये आहे आणि म्हणून या फ्युजारियम विल्ट रोगाबद्दल आजकाल आपल्याला जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्याकडे जरी फारसा कुठे रोग दिसत नसला, काही गावामध्ये काही झाडं दिसत आहेत, परंतु त्याच्याबद्दल आजच आपण जागरूक असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला क्वारंटाईनचा रूल फॉलो करावा लागणार आहे की प्रत्येक गावामध्ये येणारं वाहन याच्या चाकांचं डिसइन्फेक्शन झालं पाहिजे, मोटर बाईकच्या चाकांचं डिसइन्फेक्शन झालं पाहिजे. आपल्या बागेमध्ये येणाऱ्या मजुरांना आपण स्वतः बुट चपला दिली पाहिजे किंवा त्यांची बुट चपला वापरली तर त्याचंही डिसइन्फेक्टनमध्ये पाय बुडवून ते गेले पाहिजे. आणि म्हणून फ्युजारियम विल्ट हा जळगाव जिल्ह्यामध्ये, सोलापूरमध्ये, नंदुरबारमध्ये किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठेही वाढणार नाही याच्यासाठीचे प्रिव्हेंटिव्ह मेजर, कारण हा रोग 30-30 वर्ष जमिनीमध्ये राहतो. फिलिपिन्स, होंडुरस यासारख्या देशाला त्याने हैराण केलं, तायवान, चायना, ऑस्ट्रेलिया या देशाला त्याने हैराण केलं, इथिओपिया सारखा देश, मलेशिया सारखा देश या रोगामुळे संपला. आणि म्हणून हा डेडली डिसीज आहे, याची आपण विषाची परीक्षा घेण्यासारखा हा रोग आहे आणि म्हणून त्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या वर्षामध्ये आपण जागरूक असणं गरजेचं आहे. बागेच्या लागवडीपासून तर बागेच्या हार्वेस्टिंग पर्यंतचं नियोजन, डोमेस्टिक बाजारपेठेमध्ये गुणवत्तेची केळी, निर्यातीच्या बाजारपेठेमध्ये गुणवत्तेची केळी, पील बागाच्या भानगडीमध्ये न पडता बागा आता आपल्याला सुरक्षित कशा ठेवता येईल हे इथून पुढच्या काळातलं चॅलेंज आहे. आपण टिश्यू कल्चर, ड्रिप इरिगेशन, फर्टिगेशन, फ्रूट केअर मॅनेजमेंट, पॅकेजिंग हे सगळं करतो आहे, परंतु याला व्यापक स्वरूप येणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम होणे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनी केळीचं पॅकिंग, त्याची निर्यात आणि त्याच्या कोल्ड स्टोरेजची निर्मिती होऊन त्यामध्ये केळी स्टोअर करून कंटेनर भरणे हे इथून पुढच्या काळातली दिशा या येणाऱ्या वर्षभरामध्ये केळी बागायतदारांची असावी. सगळे मुद्दे जर का आपण लक्षामध्ये घेतले, त्याला शास्त्रोक्तरित्या आपण समजून घेतलं तर मला असं वाटतं 2023 आणि 2024 जो केळीच्या युगातला एक सुवर्ण ज्याला वर्ष आपण म्हणू असे वर्ष गेलीत. 3300 रुपये क्विंटलने केळी कापल्यात. केळी उत्पादक बंधूंनी ढोल ताशे आणि डीजे लावून बागेतनं गाड्यांची रवानगी केली. अशा प्रकारचं एक अतिशय रम्य, अतिशय ज्याला आपण सुंदर असं चित्र आपण केळीच्या या जीवनामध्ये पाहिलं, केळीच्या बागांमध्ये आणि केळी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बघितलं. परंतु या केळीला भविष्यामध्ये शाश्वत ठेवणे, या केळीला भविष्यामध्ये टिकवून ठेवणे, सस्टेनेबिलिटीने आपण पुढे जाणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असेल. आणि म्हणून प्रत्येक स्तरावर आपण जागरूक राहून
आम्हाला काय वाटतं हे विचार करण्यापेक्षा शास्त्र काय सांगतं, याचा इतिहास काय सांगतो आणि जगाचे दाखले आपल्याला काय सांगतात हे बघून केळीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद.